हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ. मस्त गरम-गरम चहा पियाली. म्हणजे संध्याकाळपासून हा व्हिडिओ चालू करते संध्याकाळी म्हणजे 3:30-4 वाजले होते तेव्हा. कारण की मला मंदिर वगैरे सगळं आज स्वच्छ करून घ्यायचं होतं. तर आज गुरुवार होता. तर सकाळची सगळी कामं होईपर्यंत मुलांचं आता शाळा वगैरे चालू झाली आहे. तर ते सगळं रुटीन आपलं थोडंसं आता अजून रुटीन बसलं नाही आहे. तर त्याच्यामध्ये थोडी धावपळ आपली होतेच. त्यामुळे म्हटलं मला थोडासा उशीर लागेल कारण की मंदिर साफ करायचं आहे, तर ते व्यवस्थित आणि स्वच्छ केलं पाहिजे, असं माझं म्हणणं असतं. आणि माझ्या मनासारखं मंदिर स्वच्छ झालं पाहिजे. करायचं आहे म्हणून करायचं असं माझं मुळीच नसतं. आईला इथे छान मला सजवायचं असतं, तर आई अशी निरखून बघतायत आपल्याला असं म्हणजे त्यांचं स्वरूप आलं पाहिजे, असं माझं म्हणणं असतं किंवा माझं असं सजवणं असतं त्यांना. तर आईला अशी छोटीशी मी नथ आणली आहे. तर खूप सुंदर आहे ती, छान वाटते आईसाठी. आणि असे छान आता त्यांचा शृंगार करते आहे व्यवस्थित. हाय, नमस्कार. तर आम्ही आलो आहोत स्वामी समर्थांच्या मठामध्ये. तर चला तुम्हाला पण घेऊन जाते. आजची सुरुवात व्हिडिओची आपली इथून चालू झालेली आहे. तर चला स्वामींचं दर्शन घेऊया. आज गुरुवार आहे. तर मी आणि उर्वी आम्ही दोघीही आलो आहोत. चला दर्शनाला जाऊया आता. दर्शनावरून आल्यानंतर तुम्हाला भेटते. हो, श्री स्वामी समर्थ. अजिबात मी काहीच ठरवलं नव्हतं की आपल्याला मठात जायचं आहे वगैरे, कारण की कामं आपली संपत नाही आहेत. तर घरातच म्हटलं पूजा वगैरे करूया. मठात वगैरे जाणं आपल्याला जमणार नाही. पण अचानक म्हणजे स्वामींचंच बोलवणं असेल कदाचित. अचानक माझ्या मनात आलं की मी ट्युशनला सोडायला चाललेली स्वराला संध्याकाळी, माझं मंदिर वगैरे सगळं आवरून झाल्यानंतर. तर मग मी उर्वीला कॉल केला, म्हटलं तू येतेस का मठात? असंच स्वराला सोडून आपण तिथून मठात जाऊया. तर हो म्हणाली, मला म्हणाली हो चालेल आपण जाऊया म्हणून. मग काय आम्ही दोघी पण मस्त ठरवलं आणि इथे स्वामींकडे आलो. तर असं स्वामींचंच म्हणणं असेल असं मला वाटतं आहे की तुम्ही या दर्शनाला वगैरे. हो की नाही, आपल्याकडून काहीच नसतं. जे काय स्वामींचीच इच्छा असते आणि तेच जे आपल्या हातातून चांगलं वाईट जे काही घडवतात तर ते स्वामीच करतात. जे वाईट असेल ते आपलं असतं आणि चांगलं असेल ते नेहमीच स्वामींचंच असतं. तर छान अशा मस्त प्रकारे आमचं स्वामींचं दर्शन झालं. खूप बरं वाटलं, खूप. श्री स्वामी समर्थ. आणि आता आम्ही असं ठरवलं आहे की दर गुरुवारी आपण इथे मठात येऊया म्हणून. हो की नाही होती? हां, तर दर गुरुवारी आम्ही मठात येणार आहे आणि तुम्हालाही स्वामींचं दर्शन मग होणारच. चला आता निघतो आहे घरी जायला. जाता जाता बघू भाजी वगैरे घ्यायची असेल तर ती घेतो आणि मग नंतर भेटतेच मी तुम्हाला. चला बाय.
चला तर दर्शन खूप छान झालं आणि ठरवलं आहे आता आम्ही दर गुरुवारी आम्ही मठात जाणार आहे आणि दर गुरुवारी तुम्हाला पण स्वामींचं दर्शन होणार आहे. तर व्हिडिओ नक्की बघा, आवडला तर नक्कीच लाईक करा. तर तसंच मग पुढे आलो आणि बाजारामध्ये आलो, म्हणजे भाजी वगैरे घ्यायची होती आणि मंदिर साफ केलं होतं. तर मला फुलं नव्हती, तर म्हटलं की आता जाता जाता घेऊन जाणार फुलं. तर इथेच फुलं घ्यायला आलो आहे. मार्केटमध्ये नुकताच पाणीपुरीवाला आला होता. तर उर्वीची नजर गेली तिकडे, तर मला म्हणते चल पाणीपुरी खायला जाऊया. तर मी म्हटलं तू खा, माझा उपास आहे. तर मग मला म्हणाली नाही नाही असं नाही, चल मग पुढे जाऊया. मग पुढे आलो आणि मग तिच्याकडून आम्हाला ही उसाच्या रसाची पार्टी होती. चेअर्स करायचं राहून गेलेलं, अर्धं संपलं, त्याच्यानंतर आठवलं अरे आपण चेअर्स केलंच नाही, मग ते केलं. मग काय घरी आली आणि घरचा थोडंसं असं काम माझं बाकी होतं ना, कारण की ट्युशनला सोडायला गेली होती. तर ते सगळं आवरून घेतलं आणि हे पण काम माझं बाकी होतं. तर ते पण हळद कुंकू वगैरे तांदूळ सगळं भरून घेतले, कारण हे सगळं स्वच्छ केलं होतं. आणि बाहेर तर रांगोळी अगोदरच काढली होती, तर दिवे वगैरे लावायचे होते. तर रांगोळी रोजच काढते मी, हे तुम्हाला मी नेहमीच सांगते. तर इथे रांगोळी काढली आणि छान दिवे लावून घेतले. इथे माझी संध्याकाळची सागर संगीत अशी मस्त पूजा झाली होती. स्वामींचं पण दर्शन करून आली होती आणि देवांसमोर दिवा लावून, अगरबत्ती लावून, फुलं आणली होती, ती फुलं सगळी लावली देवांसमोर आणि मग आता इथे धूपबत्ती करते आहे. म्हणजे धूप लावायचा आणि माझ्याकडे आहेत ना, मी कोल्हापूरवरूनच काहीतरी धूपाचे खडे आणले आहेत. तर आपलं धूप असतं ना, त्याच्यामध्ये कापूर टाकायचा, कापूर छान विझला ना की तो धूर होतो आणि मग नंतर त्याच्यावर हा खडा ठेवून देते. म्हणजे त्याच्याने अगदी सुगंध छान येतो, घरभर आपला हा सुगंध दरवळत असतो. खरंच खूप छान वाटतं, मस्त वाटतं, मन प्रसन्न होतं, घर प्रसन्न होतं आणि एक वेगळीच पॉझिटिव्हिटी आपल्या घरामध्ये निर्माण होत असते. आणि हे आपल्याला जाणवतं, जेव्हा तुम्ही कराल ना तेव्हा तुम्हाला समजणार. जर तुम्ही करत नसाल ना तर रोज नका करू, आठवड्यातून एकदा जरी कुठला तरी वार तुम्ही ठरवलात ना आणि त्या एका वाराला तुम्ही करा. गुरुवारी केला तर अतिउत्तम, खरंच खूप छान आहे. आणि हा गुरुवार, ही संध्याकाळ अप्रतिम असते माझी, खूपच छान, मस्त वाटतं मला. इतकं सुंदर वाटतं ना, संध्याकाळ म्हटलं की आवडतं. दिवाबत्ती असते, सगळी गाणी वगैरे वाजवायची असतात आपल्याला, देवांची गाणी हां. आणि छान सागर संगीत, आपली पूजा झालेली असते, घर मन प्रसन्न झालेलं असतं. जे कामावर गेलेले असतात ते घरी येतात, त्यांच्यासमोर आपलं घर थोडंसं पॉझिटिव्हिटी येते. आणि मग काय, माझी आज पोथी वाचायची असते, ती पोथी वाचते मी ते. हे व्रत केल्याने मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात. श्री महालक्ष्मीची अनेक नावे, अनेक रूपे आहेत. पार्वती, सिंधुकन्या, महालक्ष्मी, लक्ष्मी, राजलक्ष्मी, गृहलक्ष्मी, सावित्री, राधिका, रासेश्वरी, चंद्रा, गिरिजा, पद्मा, महालक्ष्मी. चला तर आता काय, आता आपल्याला जेवणाची तयारी करायची आहे. म्हणजे आज उपवास आहे, तर आज छान उपवासाचं ताट तयार करायचं आहे. त्याच्यामुळे आज सगळं जेवण बनवणार आहे. काहीतरी गोड पदार्थ पण मी आज इथे बनवणार आहे. तर पहिलं म्हणजे आली आणि ही अरबी जी आणली होती, अरबीची भाजी, तर ती शिजत घातली आणि म्हणजे कुकर लावून घेतला, खाली डाळ घातलेली आणि वरती अरबी टाकले होते. अरबीची भाजी जर तुम्ही बघितला नसाल, कधी खाल्ली नसेल, तर मी पुढे रेसिपी तुम्हाला दाखवणारच आहे, तर नक्की बघा. आणि इथे डाळ तडका असं बनवलेलं होतं मी, म्हणजे डाळीमध्ये आज कांदा टमॅटो वगैरे काहीच टाकला नव्हता, अगदी वरून छान फोडणी दिली आणि मग ती डाळ टाकली, असा डाळ तडका मी बनवून आज तयार केला आहे. तर चला आता अरबीची भाजी बनवते. त्यासाठी इथे मध्यम आकाराचे मी 3 टोमॅटो घेतले आहेत. तर जास्त मोठे पण घेऊ नका आणि जास्त छोटे पण घेऊ नका. छोटे घेतलात तर मसाला कमी होणार आणि मोठे घेतलात ना तर आंबटपणा येणार. त्याच्यासाठी आपण छोटे मीडियम आकाराचे 3 टोमॅटो घ्यायचे. ते छान कट करून मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून दिलेत. त्याच्यानंतर आपल्याला मिरची, अद्रक आणि लसूण घ्यायचं आहे. तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे मिरची कमी जास्त नक्कीच करू शकता. नंतर भरपूर सारी कोथिंबीर टाकायची आणि ह्याच्यामध्येच आहे ना थोडंसं जिरं पण टाका.
चला तर आपला मसाला तयार आहे आणि मी अरबी उकडून घेतली होती, तर त्याला स्वच्छ करून घेतला, म्हणजे त्याच्या साली काढून घेतल्या. आणि इथे अरबी ह्या पद्धतीने म्हणजे गोल गोल अशी मी कापून घेते आहे. तर ही अरबी आहे ना थोडीशी चिकट असते, आपल्या हातांना हे घसरतं बघा, दिसतं आहे ना तुम्हाला, तर ही घसरली जाते, तर सांभाळून करा. बरं, आता कढईमध्ये तेल टाकायचं आहे. तर मी जिरं आहे ना मसाल्यामध्ये नव्हतं टाकलेलं, म्हणून इकडे फोडणीला घातलं आहे. 2 तेजपत्ता टाका आणि इथे थोडासा खडा मसाला घेतला आहे, जास्त नका घेऊ, नाही तर मग तो खडा मसाल्याचा ना सुगंध येतो, म्हणून थोडासाच तुमच्या पद्धतीने तुम्ही खडा मसाला घ्या. एक छोटासा कांदा कापून टाकला आहे, त्याला पण छान गोल्डन फ्राय करून घेऊया. बघा इथे ग्रेव्हीसाठी मी मसाला बनवला आहे, तर तो मसाला पण आपण ह्यामध्ये टाकून द्यायचा आहे. आणि जे मिक्सर धुतलेलं थोडंसं पाणी असतं त्यामध्ये पण आपला मसाला असतो, तो पण थोडासा आपण त्याच्यामध्ये टाकून द्यायचा आहे. बरं, आता त्याच्यामध्ये आपल्याला धना जिरा पावडर टाकायचं आहे, हळद टाकायचं आहे, लाल मिरची पावडर पण टाकली आहे, काश्मीरी लाल मिरची आहे. आपण मिरची घेतली होती हिरवी मिरची, म्हणून मी लाल तिखट नाही टाकलं आहे, फक्त काश्मीरी मिरची पावडर टाकली आहे. आणि चवीनुसार ह्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे. मीठ टाकल्यानंतर ह्याला झाकून ठेवायचं आणि अगदी छान वरती तेल येईपर्यंत, सुटेपर्यंत आपण ह्या मसाल्याला भाजून घ्यायचं आहे. बघा इकडे मसाला भाजणं खूप गरजेचं आहे. जर आपण मसाला भाजून नाही घेतला तर आपल्याला जी टेस्ट पाहिजे आहे आपल्या भाजीला ती अजिबात येणार नाही. बरं चला, इथे गोड पदार्थासाठी मी लापसी बनवली आहे, तर एका साईडला माझी लापसी पण तयार होती आहे. माझा मसाला एकदम छान व्यवस्थित भाजून झाला आहे. तर अरबी जी मी कापून घेतली होती ती अरबी ह्यामध्ये टाकून घेऊया आणि एकजीव करून घेऊया. अरबीला मसाला लागेल असं एकजीव करा, नंतर 2 मिनटासाठी त्याला झाकून ठेवा, म्हणजे अरबी पण आपला मसाला छान अगदी अब्झर्व करेल. बरं, मी थोडंसं गरम पाणी बनवलं इथे. अशा रश्श्यावाल्या भाजीमध्ये आहे ना नेहमी आहे ना तुम्ही गरम पाणीच टाकत जावा, साधं पाणी टाकू नका, कारण की त्याची जी चव असते आणि ते गरम गरम असतं ना, त्यामुळे ते थंड टाकल्यामुळे त्याची सगळी चव निघून जाणार. जर तुम्ही गरम पाणी टाकलात ना तर त्याला ती तरी छान येणार, पुन्हा त्याची चव तशीच राहणार. तर बघा, नक्कीच तुम्ही करून बघा. जर तुम्ही थंड पाणी टाकत असाल तर गरम पाणी टाकून बघा. ते माझा घीचा डब्बा खाली झाला होता, त्यामुळे तो स्वच्छ धुवून घेतला आणि त्यामध्ये आता घी भरून घेते आहे. बरं, हे बघत होती कारण की ही बरणी आपली खाली होती ना, तर माझ्या लक्षात आलं, म्हटलं चला एवढं घी उरलं आहे तर आपल्या हाताबरोबर हे डाव्या साईडला राहील ही बरणी, ह्यामध्ये आपण घी भरून ठेवूया. तर मग ह्या बरणीमध्ये मी आता घी भरून ठेवलं आहे आणि मी माझ्या डाव्या साईडला ठेवलं आहे. आणि आता जे पॅकेटमध्ये उरलेलं घी होतं ते ह्या लापसीमध्ये टाकलं आहे. लापसी इतकी सुंदर झालेली ना, खरंच खूप टेस्टी झालेली. जर तुम्हाला रेसिपी पाहिजे असेल तर नक्कीच मी पुढे दाखवेल कधी ना कधीतरी. पण बघा किती छान असं स्ट्रक्चर आलं आहे त्याला आणि खूप मस्त झालेली, छान आम्हाला खूप आवडली सगळ्यांना. आणि म्हणतात ना उपवासाचं जेवण देवाला नैवेद्य दाखवायचं आहे, तर काय कमालच होतं ते. भाजीला पण बघा किती छान तरी आली आहे आणि छान माझी भाजी इथे तयार आहे. भरपूर सारी कोथिंबीर टाकून इथे मी अरबीची भाजी तयार केलेली आहे. चला, तर माझं साग्र संगीत जशी पूजा झाली होती तसंच माझं आता पूर्ण उपवासाचं जेवण पण तयार आहे. तर इथे स्वामींना आणि आईला म्हणजे सर्व देवांना इथे मी नैवेद्य दाखवते आहे. त्यासाठी मला वरती जागा नाही आहे, तर असं खाली पाठ मांडते आणि तिथे मी देवांना नैवेद्य ठेवते. तर अन्नपूर्णाय नमः असं म्हणून स्वामींना आणि देवांना हा नैवेद्य अर्पण करते. चला, तर आजचा गुरुवार हा इतका छान आणि सुंदर संपन्न झालेला आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. तोपर्यंत बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.